सेनापतीची आपल्या मोहोळ तालुक्याला गरज आहे आणि असा सेनापती दुसरा तिसरा कोणी नसून आदरणीय श्री अभिजित दादा आहेत असंही खूप खूप धन्यवाद। यानंतर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री सुरेशजी उर्फ शाहीर आपण अभिजितदादाला पाठवण करून वचन देऊया। सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती। मोठी अभिजितदादाविषयी बोलतो आणि माझं मनोगत थोडक्यात संपवतो। आज कार्यकर्ता आहे होतो शाखा प्रमुखपासून जिल्हा अध्यक्षपर्यंत सर्व पद भोगलो, पण विरोधकाला शिव्या द्यायला चांगलं वाटतं। राजन पाटील काय माझा विरोधक नाही, दुश्मन नाही, माझा बाज भेटला नाही, आमची दुश्मनी आहे की राजकीय। अभिजित दादा म्हणजे कोणाचं म्हणतो, अभिजित दादा दक्षिण पुत्र नाही, अभिजित दादा। दादा आज खरं तर तुम्ही बैठक घेतलेली आहे, काय निर्णय बैठकीमध्ये घेतलेला आहे? कारण यापूर्वी देखील आपण एक बैठक घेतली होती, सहविचार सभा। आज निर्णायक बैठक घेतलेली, काय ठरलं आहे बैठकीत? याच्यामध्ये मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण सर्वजण जो स्थानिक लेवलला विचार असतो, पूर्ण गाव पातळीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विचार असतात, त्या विचाराला आपण एकत्र राहूया। तुम्हाला जो आत्ता सध्या सोयीस्कर वाटतोय तो विचार तुम्ही वैयक्तिक करा। मी तुमच्यावरती कोणतंही बंधन लादत नाही आहे। मी माझ्या बंधनातून मुक्त करून या सर्वांना मूठ बांधून कोणत्याही पक्षाला मदत करा असं कुठंही सांगितलेलं नाही आहे। मी सरळ स्पष्टपणानं या भाषेत सांगितलं आहे की तुम्हाला जे तिथं स्थानिक लेवलला उचित वाटतं तो निर्णय तुम्ही घ्या। भविष्यात कोणतेही कार्यकर्ते किंवा कोणतेही पक्षाचे पदाधिकारी माझ्याकडे आले तर तुझे कार्यकर्ते असे वागत आहेत, तर मी त्यांना सांगितले की त्यांना त्यांच्या पद्धतीनं, त्या लोकशाही पद्धतीनं त्यांना विचार करू देत। कार्यकर्त्यांच्या काय भावना नक्की आहेत? आपण त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या काय भावना आल्या कार्यकर्त्यांच्या? दोन्हीकडून होत्या। माझे कार्यकर्ते तिन्ही पक्षामध्ये कार्यरत असलेले कार्यकर्ते आहेत। काही म्हणत होते घड्याळाचं मतदान करा, काही म्हणत होते धनुष्यबाणाचं मतदान करा। हे सर्व आपण इथं आत्ता बघितलंच। त्या पद्धतीनं मी त्यांना स्पष्ट सांगितलं की असं मी कोणताही निर्णय नाही देऊ शकत, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही निर्णय घ्या असं सांगितलं। आपली भूमिका मग यापुढच्या काळात तटस्थतेची असते? तटस्थतेची भूमिका असेल, पक्षाशी प्रामाणिक राहणार, मी माझं मतदान, माझा हक्क बजावणार, पण मी कार्यकर्त्यांना मी बांधून नाही ठेवू शकत। आपल्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्याला विश्वासात घेत नाहीत असं देखील आपण मागच्या वेळेस खंत बोलून दाखवली होती। आज बैठक झाली, काही संपर्क झाला उमेदवारांकडून तुम्हाला? हो, त्यांचं आहेत संपर्कात। सकाळपासून त्यांनी ते निर्णय वगैरे दिलेला आहे, सांगत होते, ते विचारत होते काय करणार आहे काय नाही। मी म्हणलं माझे कार्यकर्ते ठरवतील, माझ्या एकट्याचा निर्णय नसणार आहे, माझे कार्यकर्ते जे सांगणार त्याच्यावरती मला ह्या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागेल। ठीक आहे, तुमचा निर्णय झाल्यानंतर सांगा। आता मी त्यांच्याशी संपर्क करतोय, त्यांना सांगतोय। त्यांनी सकाळी निरोप दिला होता त्यांचं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।